दुकानावरती धंदा जो अशी चर्चा केली। त्याच्यामध्ये एक्साईज विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी होते। खरं तर अशी घटना घडू नये। काय पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर प्रचंड मोठ्या लोकसंख्येने वाढलेले आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 30-35 लाख लोकसंख्या आहे। पुणे शहरामध्ये जवळ 50 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे। 1 कोटीच्या वरती दोन्ही शहराची लोकसंख्या गेलेली आहे। आणि या शहरामध्ये गरीब काम करणारे मजदूर असतील, कर्मचारी असतील राहतात। झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येनं असा गरीब माणूस राहतो आणि तो असा स्वस्तामध्ये मिळणाऱ्या दारू घेण्याचं काम करतो। विकणारे देखील करतात। आज ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती ही दारू सप्लाय झाली होती आणि याचा पाळामुळा माननीय पोलीस विभागाच्या अधिकारी यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये 8 लोकांना ताब्यामध्ये घेतलेत पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी 5 लोकांवर कारवाई केलेली आहे। एक्साईजवाल्यांनी 3 लोकांवरती कारवाई केली। याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। काही याच्यामध्ये अजूनसुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। पुढे असे प्रकार घडू नये म्हणून मी माननीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली, एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली आणि सख्तपणे जो चुकीचं काम करतो, जो गैर प्रकारे असे धंदे करतो याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे असं मी आदेश नाही। याच्यामध्ये भेसळयुक्त अन्न प्रशासन, एक्साईज यांनी सगळ्यांनी मिळून खरं तर कारवाई केली पाहिजे। ज्यावेळेस एखादा प्रकार घडतो त्यावेळेस सगळेजण जागे होतात, परंतु हे होऊ नये याच्यासाठी कारवाई केली पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा केली। अशा प्रकारच्या घटना पुढं या शहरामध्ये घडू नये मी त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या।